नमस्कार मित्रांनो, आर्य अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस पाटील भरती 2025 पदांतरण पोलीस पाटील प्रश्नपत्रिका संच क्रमांक 2 यामध्ये आपण सादर करणार आहोत, जे की पुढील येणाऱ्या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न ठरणार आहेत. तुम्ही जर चॅनलवर नसेल तर चॅनल आणि सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. प्रश्न पहिला असा आहे, संयुक्त महाराष्ट्र सभेची स्थापना कुठे झाली? संयुक्त महाराष्ट्र सभेची स्थापना ही कुठे झालेली आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे मुंबई या ठिकाणी झालेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा मित्रांनो, महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक कोण आहेत? महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक हे कोण आहेत? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे वासुदेव बळवंत फडके हे महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक आहेत. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा मित्रांनो, संपूर्ण सेंद्रिय शेती करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे? संपूर्ण सेंद्रिय शेती करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे सिक्कीम राज्य हे ठरलेले आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा मित्रांनो, केंगा अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे? केंगा अणुऊर्जा प्रकल्प हे कोणत्या राज्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे कर्नाटक या राज्यामध्ये आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 मित्रांनो, नर्मदा नदीचा उगम कोठे आहे? नर्मदा नदीचा उगम स्थान म्हणजे कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे अमरकंटक या ठिकाणी नर्मदा नदीचे उगमस्थान आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 मित्रांनो, जागतिक कामगार दिवस कोणत्या दिवशी साजरा होतो? जागतिक कामगार दिवस कोणत्या दिवशी साजरा होतो? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 1 मे या दिवशी जागतिक कामगार दिन साजरा केला जातो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 मित्रांनो, गोळी सुटल्यानंतर बंदुकीमध्ये कोणती ऊर्जा असते? गोळी सुटल्यानंतर बंदुकीमध्ये कोणती ऊर्जा असते? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे गतिज ऊर्जा असते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 मित्रांनो, सन 1927च्या बारडोली सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केलेले आहे? सन 1927च्या बारडोली सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केलेले आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल यांनी हे नेतृत्व केलेले आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 मित्रांनो, मराठी भाषेत किती स्वरदीचा समावेश होतो? मराठी भाषेमध्ये किती स्वरदीचा समावेश होत असतो? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 2 स्वरदीचा समावेश होत असतो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 मित्रांनो, मराठीतील व्यंजनाचे एकूण किती प्रकार आहेत? मराठीमध्ये व्यंजनाचे एकूण किती प्रकार आहेत? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे 5 प्रकार आहेत. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 मित्रांनो, भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे? भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे गंगा नदी ही भारतातील सर्वात लांब नदी आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 मित्रांनो, तो काम करीत आहे या वाक्यातील क्रियापद प्रकार ओळखा. तो काम करीत आहे या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार आपला ओळखायचा आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे संयुक्त क्रियापद आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 मित्रांनो, चंपेरण्यामधील शेतकऱ्याचा उठाव कशाशी संबंधित होता? चंपेरण्यामधील शेतकऱ्याचा उठाव हे कशाशी संबंधित होता? प्रश्न खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे नीळ या म्हणजे पिकाशी म्हणजे निगडीत होता. कोणता मित्रांनो? नीळ. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 मित्रांनो, मालगुडी डेज यांचे लेखक कोण आहेत? मालगुडी डेज यांचे लेखक कोण आहेत? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे आर के नारायण. आर के नारायण मित्रांनो काय आहेत? मालगुडी डेज या पुस्तकाचे लेखक आहेत. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 मित्रांनो, कलिंग युद्धाशी संबंधित नाव कोणते आहे ते आपल्याला ओळखायचे आहे. कलिंग युद्धाशी संबंधित नाव आपल्याला ओळखायचे आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे सम्राट अशोक. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 मित्रांनो, भारतीय राज्यघटनेतील अस्पृश्यता नष्ट करण्यासंबंधी कलम कोणती आहे? भारतीय राज्यघटनेतील अस्पृश्यता नष्ट करण्यासंबंधी कलम आपल्याला सांगायची आहे. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे 17 कलम आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 मित्रांनो,
इसवी सन 1932 मध्ये पुणे करार कोणामध्ये झालेला आहे? इसवी सन 1932 मध्ये पुणे करार हे कोणामध्ये झालेला आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे महात्मा गांधी व डॉक्टर आंबेडकर यांच्यामध्ये पुणे करार हे झालेला आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 मित्रांनो, खालपैकी भाववाचक नाम आपल्याला ओळखायचे आहे. खालपैकी भाववाचक नाम आपल्याला ओळखायचे आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे सौंदर्य. सौंदर्य नाम कसे मित्रांनो? भाववाचक नाम आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 मित्रांनो, शेतकऱ्यांनी शेती नांगरली पण पाऊस पडलाच नाही. पण या उभयन्वी अव्ययाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. शेतकऱ्यांनी शेती नांगरली पण पाऊसच पडला नाही. पण या उभयन्वी अव्ययाचा आपल्याला प्रकार ओळखायचा आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे न्यूनत्व बोधक. काय मित्रांनो? न्यूनत्व बोधक. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 मित्रांनो, करडी क्रांती खालपैकी कोणत्या क्षेत्राशी निगडीत आहे? करडी क्रांती खालपैकी कशाशी म्हणजे कोणत्या क्षेत्राशी निगडीत आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे खते उत्पादनाशी निगडीत आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 मित्रांनो, बिटकॉइन या डिजिटल चलनाचा शोध कोणी लावलेला आहे? बिटकॉइन या डिजिटल चलनाचा शोध कोणी लावलेला आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे सातोशी नाकामोटो यांनी बिटकॉइन या डिजिटल चलनाचा शोध लावलेला आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाड येथे 20 मार्च 1927 रोजी कोणता सत्याग्रह केलेला आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाड येथे 20 मार्च 1927 रोजी कोणता सत्याग्रह केलेला आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे चौदार तळे सत्याग्रह केलेला आहे. ऑप्शन क्रमांक 1 उत्तर आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 मित्रांनो, मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे? मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे यकृत ही ग्रंथी सर्वात मोठी आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 मित्रांनो, झुलन गोस्वामी कोणत्या खेळाची खेळाडू आहे? झुलन गोस्वामी कोणत्या खेळाची खेळाडू आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे क्रिकेटशी संबंधित खेळाडू आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 मित्रांनो, भुंगा या शब्दाचा समानार्थी शब्द खालील पर्यायातून आपला शोधायचा आहे. भुंगा या शब्दाला समानार्थी शब्द खालील पर्यायातून आपला शोधायचा आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे आली. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 मित्रांनो, घटना तयार करणे हा कोणत्या प्रकारचा अधिकार आहे? घटना तयार करणे हा कोणत्या प्रकारचा अधिकार आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे स्वातंत्र्याचा अधिकार आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 मित्रांनो, गुरुजी मुलांना बसवितात क्रियापदाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. गुरुजी मुलांना बसवितात क्रियापदाचा आपला प्रकार ओळखायचा आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे प्रयोजक क्रियापद आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 मित्रांनो, घाशीराम कोतवाल व सखाराम बॉर्डर या नाटकाचे नाटककार कोण आहेत? पहा, ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे विजय तेंडुलकर. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 मित्रांनो, खालपैकी कोणता दिवस आंतरराष्ट्रीय चिमणी दिवस म्हणून पाळण्यात येतो? खालपैकी कोणता दिवस आंतरराष्ट्रीय चिमणी दिवस म्हणून पाळण्यात येतो? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 20 मार्च या दिवशी आंतरराष्ट्रीय चिमणी दिन म्हणून पाळण्यात येतो. कोणता मित्रांनो? 20 मार्च. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 मित्रांनो, नॅशनल डिफेन्स अकॅडमी कुठे आहे? नॅशनल डिफेन्स अकॅडमी हे कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे पुणे या ठिकाणी आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 मित्रांनो, लोह अल्युमिनियमचे प्रमाण कोणत्या मर्यादेमध्ये जास्त असते? लोह अल्युमिनियमचे प्रमाण हे कोणत्या मर्यादेमध्ये जास्त प्रमाण असते? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे जांभी मर्यादेमध्ये जास्त प्रमाण असते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 मित्रांनो, महाराष्ट्रात 1 मे 1960 रोजी किती जिल्हे होते? महाराष्ट्रात 1 मे 1960 रोजी किती जिल्हे होते असा प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 26 जिल्हे होते. कधीपासून होते? 1 मे 1960 पासून म्हणजे 26 जिल्हे होते. हे आपले योग्य आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 33 मित्रांनो, मराठी सत्तेचा उदय हे पुस्तक कोणी लिहिलेले आहे? मराठी सत्तेचा उदय हे पुस्तक कोणी लिहिलेले आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे न्यायमूर्ती रानडे यांनी मराठी सत्तेचा उदय हे पुस्तक लिहिलेले आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 मित्रांनो, मराठवाडा मुक्ती संग्राम दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? मराठवाडा मुक्ती संग्राम दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 17 सप्टेंबर या दिवशी साजरा केला जातो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 मित्रांनो, भारतात राष्ट्रीय विज्ञान दिन कोणत्या तारखेस साजरा करतात? भारतात राष्ट्रीय विज्ञान दिन कोणत्या तारखेस साजरा करण्यात येतो? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 28 फेब्रुवारी या दिवशी भारतामध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात येतो. कधी करण्यात येतो मित्रांनो? 28 फेब्रुवारी. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 मित्रांनो, तळे या शब्दाचे अनेक वचन कोणते आहे? तळे या शब्दाचे अनेक वचन आपल्याला ओळखायचे आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे तळी. तळे या शब्दाचे अनेक वचन म्हणजे तळी होते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 मित्रांनो, ई पोस्टल मतपत्रिका वापरणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे? ई पोस्टल मतपत्रिका वापरणारे देशातील पहिले राज्य आपल्याला सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे गोवा आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 मित्रांनो, चांदोली धरणाच्या जलाशयाचे नाव आपल्याला सांगायचे आहे. चांदोली धरणाच्या जलाशयाचे नाव आपल्याला सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे वसंत सागर आहे. चांदोली धरणाच्या जलाशयाचे नाव म्हणजे वसंत सागर आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 मित्रांनो, तो नेहमी आजारी असतो या वाक्यातील काळ ओळखायचा आहे. तो नेहमी आजारी असतो आपल्याला या वाक्यातील काळ ओळखायचा आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे रीती वर्तमान काळ आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 मित्रांनो, थायलंड या देशाचे चलन कोणते आहे ते आपल्याला ओळखायचे आहे. थायलंड या देशाचे चलन आपल्याला कोणते आहे ते सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे भट. भट काय मित्रांनो? थायलंड या देशाचे चलन आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. असे होते मित्रांनो 40 प्रश्न अत्यंत महत्त्वाचे वारंवार परीक्षेला विचारले जाणारे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.